2012 साली झालेल्या अपघातात आपला भाऊ आणि अभिनेता अक्षय पेंडसेला गमावलेल्या तन्मय पेंडसेशी आम्ही संवाद साधला। भावाला गमावल्यानंतर तन्मयने एक्सप्रेसवेची सुरक्षेवर भरघोस काम केले। पाहूयात त्याने काही सुचवलेले उपाय काय होतंय की आता प्रत्येक गोष्ट ह्युमन एरर्सवरती ढकलून चालणार नाहीये। बट ह्युमन एरर्स काय होतात याचा रूट पर्यंत विचार व्हायला नको का? की बाबा ड्रायव्हर्सला आता कशा पद्धतीने लायसन्स मिळत आहेत किंवा या मोठ्या हायवेवरती कशा पद्धतीने वाहनं चालवायची याचं आपल्याकडे कुठल्याही प्रकारे ट्रेनिंगच नाहीये। आपल्याकडे ती सिस्टीमच कार्यरत नाहीये। ती सिस्टीम जर का कार्यरत झाली तर आपण लोकांना याच्यामध्ये ट्रेन करू शकतो की बाबा गाड्या कशा पद्धतीने चालवल्या पाहिजेत, स्पीड लिमिट कशा पद्धतीने पाळलं गेलं पाहिजे, किंवा आता ऍक्सिडेंट झाल्यानंतर ऍक्सिडेंट स्पॉट पासून हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंतचा जो वेळ आहे ज्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये गोल्डन अवर्स म्हणतात। आता अजूनही एक्सप्रेसवेवरती ट्रॉमा केअर अँब्युलन्स कार्यरत मोठ्या प्रमाणावर नाहीयेत। आता 4 QRV आलेले आहेत ज्याला क्विक रिस्पॉन्स व्हेकल म्हणतात, किंवा ट्रॉमा केअर युनिट। दादाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर जयदत्त क्षीरसागरचे तत्कालीन मंत्री होते, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आता एअर अँब्युलन्स सुरू करणार, आम्ही ट्रॉमा केअर युनिट सुरू करणार। गेले 3.5 वर्ष ओझरड्याला ते अजूनही लालफितीत अडकून पडलेलं आहे। सिस्टीम एरर्स पण निश्चितपणे मला जाणवतात। साधा पण सायनेजेस बघितलं तर एक्सप्रेसवेला एंटर केल्या केल्या तुम्हाला सायनेजेस दिसतात, त्या सायनेजेसवरती 3 बाण दाखवलेत आणि एक छोटं वाहन दाखवलंय। आता हे कसं समजणार की 3 बाण म्हणजे 3 लेन्स आहेत? व्यवस्थित पिक्टोरियल ते झालं पाहिजे ना की बाबा हे 3 रस्ते आहेत आणि मग त्याच्यावरती तुम्ही मोठं वाहन जे दाखवलंय उजवीकडे की उजवीकडनं मोठ्या वाहनांनी जायचं नाही। याच्या मागे मागच्या गव्हर्नमेंटनी नोटिफिकेशन पण काढलेलं आहे की लेफ्ट लेन ही अवजड वाहनांसाठी आहे, मधली लेन ही छोट्या वाहनांसाठी आणि उजवीकडची लेन जी आहे ती ओव्हरटेकिंगसाठी आहे। आपल्याकडे कुठेही लेन आपण बऱ्याच वेळा चर्चा करतो की लेन डिसिप्लिन नाही, लेन पाळत नाही, पण ती ट्रॅकिंग करणारी सिस्टीम नाहीये ना आपल्याकडे। अगदी सुरुवातीपासून आपण एक्सप्रेसवेला जेव्हा एक सुरुवात करतो तर पुण्याकडनं मुंबई एक्सप्रेसवेला यायला साधारणतः 50 मिनिटं लागतात, मुंबईकडनं साधारणतः 1 तास लागतो। तर दोन्ही शहरं इतकी गर्दीची झालेली आहेत की जिथे आपल्याला गाडी 3ऱ्या गिअरच्या वरती चालवता येत नाही। तर एक ह्युमन बिहेवियरल सायन्स जीवनातनं जर का आपण बघितलं तर एक्सप्रेसवेला आल्यानंतर लोकांचा एक मानसिक हे निश्चित असा होतो की पुढच्या 91.3 किलोमीटरसाठी मला अडवणारं कोणी नाहीये, मी आता स्पीडमध्येच चालवणार। वास्तविक पाहता एक्सप्रेसवेचं जे स्पीड लिमिट आहे ते 80 आहे। लोक कोणी 80 चालवत नाहीत, लोक सगळे 120, 130, 140 चालवतात। सो याच्यामध्ये ओव्हर स्पीडिंग ही खूप वाईट आहे आणि तितकंच अंडर स्पीडिंगही वाईट आहे। तेव्हा एक्सप्रेसवेची गती वाढलेली आहे, तितकेच बळींची संख्या देखील वाढत चाललेली आहे। एक्सप्रेसवेवरती तुम्ही देखील प्रवास करताना काळजी घ्या।